नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 8 जुलै 2026 आणि आजपासूनचा परत एक अंदाज देणार आहे. आज देखील मी म्हटलं होतं ना की महाराष्ट्रामध्ये काही काही ठिकाणी खूप पाऊस पडणार आहे. मुंबई, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर कोल्हापूर, महाबळेश्वर, नाशिक, तर ह्या पट्ट्यामध्ये सगळीकडे म्हणजे मी म्हटलं होतं ना 100 वर्षात जसा पाऊस पडला नाही तसा मुंबईला पडेल, महाबळेश्वरकडे पडेल, तसा पाऊस पडलेला आहे आणि तळ्यात पाणी येईल तर तसं देखील आलेलं आहे. मग आज आणखीन काय परिस्थिती येईल, शेतकऱ्याचे फोन येत आहेत. तर आज देखील 8 जुलैला देखील काय होणार आहे की पुणे जिल्हा, 2 जिल्हा, बारामती, त्याच्यानंतर इकडं अहिल्यानगर, संगमनेर, अकोले, संगमनेरमधले अकोले, शिर्डी, राहता, कोपरगाव, वैजापूर, गंगापूर, त्याच्यानंतर इकडं संभाजीनगर, जळगाव जिल्हा, धुळे जिल्हा, आज नंदुरबार जिल्हा देखील पाऊस जाणार आहे. नंदुरबार जिल्हा, त्याच्यानंतर नाशिककडं आज देखील दुपारपर्यंत पावसाचा जोर राहणारच आहे. त्याच्यानंतर पुन्हा परत ते काय होईल, रात्रीपासून पाऊस चालू आहे, त्याच्यानंतर फ्लो देखील येणार आहे. म्हणजे ह्या भागात आज जोराचा पाऊस पडणार आहे, म्हणून आज लक्षात यायचा. उद्यापासून थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे आणि 10 तारखेला चांगलं सूर्यदर्शन होईल. पण काय होईल म्हणजे 9, 10, 11 स्थानिक वातावरण तयार होऊन काय होईल, राज्यात ठिकठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल, म्हणून हे लक्षायचं. 11 तारखेच्या नंतर चांगलं पुणे, नाशिक, मुंबई, त्याच्यानंतर कोल्हापूर, ह्या पट्ट्यामधलं काय होईल, तिकडलं वातावरण एकदम निवळून जाईल, क्लिअर होईल, मग चांगलं सूर्यदर्शन घडण, म्हणून हे अंदाज लक्षायचा. मुंबईला देखील काय होईल, 11ला चांगलं म्हणजे क्लिअर वातावरण होईल, म्हणजे एकदम असा पाऊस एकदम बंद झालेला दिसा आणि उद्याच्याला 9ला देखील कमी होईल, पण 10-11च्या दरम्यानमध्ये चांगला बंद होईल, म्हणून हे मुंबईकरांनी अंदाज लक्षायचा. आणि राज्यात इतर परिस्थिती बघितली तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ, तर 6-5-11 जिल्ह्यामध्ये आज देखील काय होईल, तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, म्हणजे सरी येतील, म्हणून हा अंदाज लक्षायचा. फक्त काय झालं, महाराष्ट्रामध्ये लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, सोलापूर जिल्हा, ह्या आणि बीड जिल्ह्याचा इकडला पश्चिम आपला दक्षिणचा भाग, ह्या भागामध्ये काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही. तर तिकडे काय होणार आहे, आता ह्या उद्याचा जे पाऊस आहे म्हणजे 9 जुलै, 10, 11, 12च्या दरम्यान स्थानिक वातावरण तयार होऊन तिकडे देखील काय होईल, हे पाऊस इकडला बंद झाल्यानंतर तिकडे स्थानिक वातावरणाचा पाऊस पडेल, पण एवढा खूप मोठा पडणार नाही, पिकाला लागेल तसा पडेल, सर्वदूर नाही पडणार, भाग बदलतच पडणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षायचा. पुन्हा नंतर राज्यामध्ये काय होणार आहे, आपलं जुलैच्या शेवटच्या आठवड्यात परत एकदा असाच पुन्हा एकदा पाऊस येणार आहे, म्हणून हे लक्षायचं. त्याच्यानंतर काय होणार आहे, आता मध्ये 15-16 तारखेच्या दरम्यान राज्यात खूप काय मोठा पाऊस येणार नाही, फक्त असाच म्हणजे पिकाला लागेल तसा एक असा येणार आहे, एवढं म्हणजे आता अतिवृष्टीसारखा तसा काही पाऊस येणार नाही, म्हणून हे अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तर राज्यात मी म्हटलं होतं ना, निळवंडे धरण, भंडारा धरण, जे भंडारा धरण जे आहे ते 11 TMCचं आहे, तर ते जवळपास आता 50% भरलंय, त्याच्यात जवळपास 6 TMC पाणी आलंय, तर आणखीन 3 TMC पाणी आज त्या पावसामध्ये येणार आहे तिथं. मग आज आल्याच्या नंतर हे भंडारा धरण 75% झाल्याच्या नंतर त्याचं पाणी सोडावंच लागणार आहे, मग त्याचं पाणी निळवंडेला येते. निळवंडे धरण 9 TMCचं आहे, निळवंडे आता जवळपास 45% आहे, मग तिकडे देखील पाऊस चालू आहे. आणि मग निळवंडेत पाणी भंडाऱ्यातून आल्याच्या नंतर काय होणार आहे, मग ते पाणी देखील काय होणार, जायकवाडीकडे गोदावरी नदीकडे सोडवत लागते, कारण की 75% झाल्याच्या नंतर त्याची तेवढं ते कॅपॅसिटी ठरलेलं तेवढं धरण कोरडं ठेवावं लागतं, त्याचं पाणी लगेच गोदावरीत येणार आहे. आणि इकडून प्रवाह याचे नाशिकहून गोदावरी नदीला पूर आलेला आहे, 7,000 पाणी जायकवाडीच्या दिशेनं निघालं आहे, आता ते श्रीरामपूरपर्यंत आलेलं आहे आणि तिथून 100 किलोमीटर आता ते पाणी आहे. तर आज रात्रीच्याला जायकवाडीमध्ये ते पाणी पोहोचत आहे, म्हणून मराठवाड्याचे जे तहान भागवणारे धरण आहे त्याच्यामध्ये पाणी यायला सुरुवात होईल. पण आणखीन हे आजचा दिवस जोरात पाऊस पडत असल्यामुळं जायकवाडी देखील धरणामध्ये आवक येणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. जायकवाडी धरणातल्या जे लाभ क्षेत्र आहे, तुम्ही घाबरू नका, आणखीन पाऊस खूप पडणार आहे. आता एक शेवटच्या आठवड्यात येणार, पुन्हा एक परत काय होणार आहे, ज्या वर्षी पाऊस मान्सून गोव्यापर्यंत येतो आणि तिथं स्टॉप होतो ना, त्यावर्षी काय होतं, पाऊस पूर्वेकडून येतो आणि पूर्वेकडून पाऊस आल्याच्या नंतर काय होतं, नंतर परतीच्या पावसामध्ये सगळे धरणं लेवल करतो, म्हणून जायकवाडी धरणात देखील पाणी साठा येणार आहे. म्हणून जायकवाडी क्षेत्रातल्या लाभ क्षेत्राने घाबरून जाऊ नका, कारण की आणखीन परतीच्या पावसामध्ये चांगला पाऊस पडणार आहे. आता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात एक चक्रीवादळ येणार आहे आणि त्याच्यात देखील बराच भाग कव्हर करणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं.
तर त्याच्यानंतर सांगू इच्छितो आज देखील काय होतं ना, फक्त आपल्या महाराष्ट्रामधून एक नंदुरबार जिल्ह्यात पाऊस कमी होता. तर आज नंदुरबार जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस झालाय आणि रात्रीपर्यंत सगळीकडे दाखलोय. जळगाव जिल्ह्यातले जे सुटलेले गाव आहेत आज पाऊस सुरू झालाय. त्याच्यामध्ये आज ह्या 2 दिवसामध्ये तिकडला देखील भाग कव्हर होईल. धुळे जिल्ह्यामधले थोडेफार गाव सुटलेले आहेत ते देखील आज पावसात कव्हर होते. त्याच्यानंतर इकडे संभाजीनगरकडले कन्नडकडले इकडलं काही भाग जे थोडाफार राहिलेला आहे त्याच्यामध्ये आजच्या पावसामध्ये चांगला कव्हर होऊन जाईल. संभाजीनगरकडे आज देखील काय होणार आहे, दुपारच्या नंतर चांगला जोराचा सरी येणार आहे आणि जिथं पाऊस नाही पडला तिथं पडून जाईल, पेरणी योग्य पाऊस पडणार आहे. संभाजीनगर जिल्ह्याचा आज भाग देखील जे वंचित राहिलेला ते देखील कव्हर होईल. जालना जिल्ह्यातला जे काही उर्वरित भाग राहिलेला आहे ते देखील आजच्या पावसामध्ये काय होईल, कव्हर होऊन जाईल. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यातला काय होईल, बीड जिल्ह्यातला बराच भाग कव्हर होईल. तर हे पाहू शकता, हे बीड जिल्ह्यामध्ये असे एवढे कापसं आहेत, हे धूळ पेरणीचे कापसं आहेत. आता सध्या मी माजलगावच्या पुढे गडी रोडवर हे गडीकडले ह्या भागातले हे कापसाचे धूळ पेरणीचे कापसं आहेत. पण राज्यात मात्र फक्त 2-3 जिल्हे आहेत, लातूर जिल्हा झालं, धाराशिव जिल्हा आणि सोलापूर जिल्हा, तिकडे पाऊस कमी पडलेला. पण काय होणार आहे, आता हे 9 जिल्हे ते 11 जिल्ह्याच्या दरम्यान तिकडे देखील स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडेल. पण तिकडे देखील पेरणीयोग्य पाऊस पडेल म्हणून हे लक्षात यायचं. खूप काय मोठा पडणार नाही पण चांगला पाऊस पडेल, पेरणीचा पाऊस पडेल म्हणून हे लक्षात यायचं. लातूर जिल्ह्यामध्ये काही भागात पडला आणि काही भाग सुटलेला आहे, तिकडे देखील ह्या 2-3 दिवसात कव्हर होईल. त्याच्यातून जर काही जर उरले तर त्याच्यानंतर काय होईल, 15, 16, 17च्या दरम्यान एकदा थोडा पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये कव्हर होईल. आणि त्याच्यातून जर काही जर राहिले तर पुन्हा काय होणार आहे, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं. आणि शेतकऱ्याला सांगतो, शेतकऱ्यांना घाबरू नका, ऑगस्टमध्ये देखील असेच 2 मोठे पाऊस पडणार आहेत म्हणून हे देखील लक्षात यायचं. एक पहिल्या आठवड्यात येईल ऑगस्टच्या आणि एक शेवटच्या आठवड्यात येईल. पण सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचं. अचानक वातावरण बदललं तर मी दररोज मेसेज देतच आहे. महाबळेश्वरला 100 वर्षात इतका पाऊस कधी नाही झाला, इतका पाऊस पडला, संपूर्ण तळे देखील भरले. त्याच्यानंतर मी म्हटलं होतं ना, मुंबईला देखील 100 वर्षात पाऊस इतका पडला नाही तितका. आज मी सरासरी विचारपूस केल्याच्या नंतर तिथं जवळपास ह्या 8 दिवसाचा जवळपास 1200 मिलीमीटर पाऊस पडला आणि आज देखील पडणार आहे. मी म्हटलं होतं ना 1000 मिलीमीटर पाऊस पडेल तिथं, तर तितकी तिथं नोंद झालेली आहे काही भागातली, आणि काही तर 1800 जवळपास गेलेला आहे. आणि आज देखील काय होणार आहे, नाशिक जिल्ह्यातनं आज देखील पाऊस राहणार आहे. संगमनेर, अकोले, इकडं अहिल्यानगर एक चांगला राहणार आहे म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांना लक्षात द्यायचं. त्या देखील भागात पाऊस पडणार. पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो, काही भाग समजा बराच भाग पडलाय आणि 2-4 गाव सुटलेत, त्याचं कारण सांगतो. मे महिन्यामध्ये समजा मेच्या महिन्यामध्ये 15 मे ते 30 मे दरम्यान जर ह्या गावाला पाऊस पडणार, बाजूच्या गावाला नाही पडला, तर येणाऱ्या पावसाळ्यामध्ये ह्या गावाला दररोज पाऊस येतोय आणि त्या गावाला सोडून देतोय. मग त्या गावाला कधी पडणार, ज्यावेळेस पाऊस बदलून येतो ना त्यावेळेस पडतो. मग बदलून कधी, जर पाऊस मान्सून इकडून आलेला असेल, पूर्वेकडून आलेला, आपलं पश्चिमेकडून आलेला असेल, तर ज्यावेळेस समजा पूर्वेकडून पाऊस येईल त्यावेळेस त्या गावाला पडतो. म्हणून आता जे गाव वंचित राहिलेले त्यांना पूर्वेकडून पाऊस येईल आणि त्या गावची पेरणी होईल.